सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। अहिल्यानगर येथे झालेल्या 19 वर्षे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुंबई विभागातून ठाणे आणि मलंगड परिसरातील तरुण पैलवानांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील अनेक पैलवानांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत जिल्ह्याचा झेंडा उंचावला आहे। तसेच नेवाळी कल्याण येथील पहलवान कुमार हर्षद रुपेश वायले याने 77 ब्रांच पदक मिळवल्यामुळे गावकऱ्यांनी त्याची थाटामाटात वाजत गाजत नाचत त्याच्या कर्तृत्वाला सलाम ठोकला। स्पर्धेत कुमार विश्वजित टिळक गायखे 60 किलो, कुमार जीत सुनील भोईर 63 किलो, कुमार हर्ष दीपक ठाकरे 97 किलो आणि कुमार साहिल जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे। रौप्य पदक विजेता म्हणून कुमार दुर्वेश हनुमान म्हात्रे 97 किलो यांनी आपली ताकद दाखवली, तर कांस्य पदक विजेत्यांमध्ये कुमारी माया भगवान गोंधळी 61 किलो, कुमार जय पाटील 61 किलो, हर्षद प्रवीण चौधरी 63 किलो, साई आप्पा भोंगे 72 किलो, हर्षद रुपेश वायले 77 किलो, राज गणेश म्हात्रे 74 किलो आणि मोनिस नंदू चौधरी 130 किलो यांचा समावेश आहे। या सर्व विजेत्या पैलवानांवर ठाणे व मलंगड परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ ढोणे तसेच डॉक्टर वसंत साळुंखे, श्यामदादा पाटील, प्रभाकर पाटील, नागेश भोईर, गणेश फुलोरे, अशोक भोईर आणि रमण पाटील तसेच भारत न्यूज 44 चे संस्थापक सुरळ काका मलंगरत्न यांनी सर्व विजेत्या पैलवानांचे हार्दिक अभिनंदन केले। या तरुण खेळाडूंनी केवळ आपले कौशल्य नव्हे तर मेहनत आणि चिकाटीची ताकदही दाखवली आहे। त्यांच्या या यशामुळे ठाणे व मलंगडचा कुस्ती परंपरेतील लौकिक आणखीनच उंचावला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।